नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे TRTIच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन केलेले आहे ऑनलाईन आणि जी महाराष्ट्र पोलीस भरती जाहीर झालेली आहे, तर त्यांच्यात काही मुलं कन्फ्यूज झालेले आहे. म्हणजेच की ऑलरेडी आपण पोलीस भरतीचा जो TRTIमध्ये फॉर्म भरलेला आहे, तर अजून आपल्याला रिपीट फॉर्म तोच भरायचा आहे का, अशा प्रकारचे जे मुलांचे डाऊट आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे. आणि ज्या मुलांचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालेले आहे किंवा रिजेक्ट झालेले आहे, तर त्यांचे पण या ठिकाणी आपण थोडक्यात जी इन्फॉर्मेशन आहे तर ती बघणार आहे. तर मित्रांनो, जी आताची महाराष्ट्र पोलीस भरती जी जाहीर झालेली आहे, म्हणजेच उद्यापासून आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे त्यासाठी. तर TRTI म्हणजेच की TRTI असेल किंवा बार्टी, सारथी आणि महाज्योती, तर ह्या ज्या ऑनलाईन संस्था आहे आपल्याला जे ट्रेनिंग फ्रीमध्ये देत असतात, तर त्या संस्था फक्त आपल्याला पूर्व ट्रेनिंग देत असतात किंवा तयारी करून घेतली जाते. आणि ही जी महाराष्ट्र सरकारची पोलीस भरती जाहीर झालेली आहे, तर त्यासाठीच आपल्याला त्या ज्या संस्था आहेत तर त्या आपल्याला पूर्व ट्रेनिंग देत असतात. आणि त्यानंतर जे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे उद्यापासून, तर आपल्याला जो ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन, तर तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, तर त्याची संपूर्ण जी व्हिडिओ असेल माहिती, तर त्याचा जो डेमो आहे तर तो आपण घेऊन येणार आहे उद्या. कशा पद्धतीने आपण ॲप्लिकेशन ऑनलाईन करू शकतो किंवा डॉक्युमेंट आपण कशा पद्धतीने अपलोड करू शकतो, तर त्याची जी संपूर्ण डिटेल असेल तर ती आपण त्या ठिकाणी घेऊन येणार. TRTI थ्रू जे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहे पोलीस भरतीसाठी, तर त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे तर ते अप्रूव्ह झालेले आहे आणि काही विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे तर ते त्या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर त्यांचे फॉर्म एडिट करण्यासाठी जर लिंक दिली तर त्यासाठी सुद्धा आपण अपडेट घेऊन येणार आहे. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे तर त्यांनी आता CETची एक्झाम होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पूर्वतयारी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला जर पूर्वतयारी करायची असेल तर आपल्याकडे ज्या नोट्स आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जातात. तर आपण WhatsApp ग्रुपला किंवा टेलिग्राम चॅनलला आपण DM करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जी डिटेल आहे तर ती दिली जाईल. कशा पद्धतीने तुम्हाला ज्या नोट्स आहेत तर त्या मिळतील. आणि पोलीस भरतीसाठी वेगळी प्राईस दिलेली आहे आपण. आणि PSI MPSCमध्ये PSI STI आणि ASOसाठी ज्या नोट्स आहेत तर त्या प्रोव्हाइड करण्यासाठी किती प्राईस आहे, तर त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट होती. तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल. थँक्यू.